बरेच जण सहयोगामध्ये उतरलेली आहेत आणि त्यांनी म्हणून थोडंसं मी सहयोगावर आधी सांगते. माणसामध्ये परमेश्वर आहे अशी भावना कशी जागृत होते, कुठून जागृत होते? परमेश्वराला शोधलं पाहिजे ही तरी भावना कुठून येते? पहिल्यांदा असा विचार करावा की अमिबापासून मानवापर्यंत येताना ही भावना माणसामध्ये नव्हती. तो आधी प्राणी म्हणून वावरत होता, तेव्हा त्याच्यामध्ये परमेश्वर आहे वगैरे ही भावना नव्हती. पुढे आदी मनुष्य जेव्हा झाला त्याला सुद्धा परमेश्वर आहे वगैरे काय माहिती नव्हतं. फक्त त्याच्यामध्ये थोडीशी भीती किंवा निसर्गाशी झगडण्याची एक प्रवृत्ती होती. त्या प्रवृत्तीलाच तो परमेश्वर मानत असे. हळूहळू हा मानव उत्क्रांतीवर आला. तेव्हा त्याच्या अशा लक्षात आलं की अशा काही गोष्टी जगात आहे की त्या केल्यामुळे बरं वाटत नाही. तशा रीतीने आपण जर वागलो तर आनंद वाटत नाही. विशेषतः आपल्या देशात भारतवर्षामध्ये हजारो वर्षापूर्वी पुष्कळ ऋषी मुनींनी त्या गोष्टीचा विचार केला. त्याला कारण असं की ही भारतभूमी अनेक आशीर्वादांनी लावित आहे. त्यातला मुख्य आशीर्वाद असा आहे की आपल्याला निसर्गाशी एवढं झगडावं लागत नाही. आता लंडनला आपण म्हटलं की सरळ मोटारीत बसून कुठे जायचं तर शक्य नाही. निदान 10 मिनिटं आधी तरी तुम्हाला तयारी करावी लागते. सगळे कपडे घालावे लागतात तेव्हा तुम्ही बाहेर निघू शकता. अशी दारं उघडं टाकून तुम्ही बसू शकत नाही. बहुतेक पाश्चिमात्य देशामध्ये एक तर अत्यंत कडक थंडी किंवा अत्यंत कडक उन्हाळा वगैरे वगैरे अनेक परिस्थितीशी झुंज घेण्याचे प्रकार आहेत. पण आपल्या देशामध्ये जंगलातही राहता येतं. त्यामुळे एक प्रकारची संतोषी प्रवृत्ती माणसात आली. नंतर ध्यानधारणा करून ह्या ऋषी मुनींच्या लक्षात असं आलं की आपल्यामध्ये स्वयंचालित एक संस्था आहे. ह्या संस्थेमुळेच आपल्याला अस्तित्व आलेलं आहे. आपल्यामध्ये क्रियाशीलता आलेली आहे आणि त्या संस्थेच्याचमुळे आज आपण अमिबाचे माणूस आलेले आहोत. त्यांच्या हेही लक्षात आलं की ही संस्था अदृश्य स्वरूपात शक्ती स्वरूपामध्ये आपल्या मणक्याच्या हाडामध्ये असते. मननशक्तीमुळे त्यांनी हे गाठलेलं. मग त्याच्यावर पुष्कळ आविष्कार झाले. पैकी पहिली शक्ती जिला आपण महाकाली शक्ती म्हणतो, ज्या शक्तीने आपलं अस्तित्व असतं, त्या शक्तीमुळे माणसामध्ये भक्ती जागृत होते असं सिद्ध झालं. कारण जेव्हा माणसाला आपल्या अस्तित्वाचीच भीती पडते, तो डोळ्यापुढे मृत्यू बघतो, तेव्हा त्याला वाटतं की काहीतरी आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली, समर्थ
अशी एक शक्ती आहे की कोणाचा मृत्यू कधी होईल ते सांगता येत नाही, का होतो ते सांगता येत नाही, कसा होतो ते सांगता येत नाही. तेव्हा आपल्या अस्तित्वाला कारणीभूत असणारी कोणची ना कोणची फार प्रचंड शक्ती असायला पाहिजे. ह्या लोकांनी फार मेहनत करून अनेक वर्ष तपश्चर्या करून त्या शक्तीचे पूर्णपणे अध्ययन केले, त्याचे परीक्षण केले आणि संबंध आविष्कार पूर्णपणे लक्षात घेऊन अत्यंत गुप्त रीतीने त्यांनी हे कार्य सुरू केलं. इकडे भक्तिरसामध्ये लोक रंगून जाऊ लागले. तसंच ज्या लोकांनी असा विचार केला की आपल्याला त्या 5 पंचमहाभूतांवरही विजय मिळवला पाहिजे, त्यांनी यज्ञ वगैरे करून वेदांच्या आधारावर आजचा सायन्स उभा केलेला आहे. असो तर भक्तीचा जो साठा आज आपल्याला या महाराष्ट्रात या पुण्यभूमीत मिळतो, त्याला दुसरं कारण म्हणजे महान साधू संतांनी ह्या भूमीवर जन्म घेऊन परमेश्वर आहे इतकंच नव्हे पण त्याची सर्वव्यापी शक्ती कार्यान्वित असते. तसंच ज्ञानेश्वरासारख्या फार प्रचंड बुद्धिमान आणि अत्यंत तपस्वी पुरुषांनी असं प्रतिपादित केलं की आपल्यामध्ये कुंडलिनी नावाची एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या जागरणानेच मुळी माणसाला आत्मसाक्षात्कार घडतो. तिचं वर्णन केलं, त्यामुळे लोकांना ह्याच्याबद्दल माहिती झाली. पण जे कार्य अनंत वर्षापासून या भारतभूमीत होत होतं आणि महाराष्ट्रातही झालंय, त्याबद्दल या साधू संतांचे जितके उपकार मानावे तितके थोडेच आहेत. आम्ही नुसते शेवटला आता घ्यायला आलेलं आहे त्याचं फळ. म्हणजे भक्तिभाव हा आपल्या महाराष्ट्र समाजामध्ये पुष्कळच आहे. प्रत्येकाच्या घरी कुलस्वामी आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी 2 मिनिटं परमेश्वराला आठवण करतो, फुलं वाहतो. आता तरुण मुलांना मात्र जरा असं वाटायला लागलंय की याला काही अर्थ नाही. या पुण्यालाच कितीतरी मारुतीची देवळं आहे. तेव्हा ह्या सर्व भक्तीला काहीतरी अर्थ असायला पाहिजे. आंधळ्यासारखी भक्ती जर आपण करत राहिलो वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ह्या सर्व गोष्टी होत आल्या पण त्याच्यापासून काहीही जर लाभ झाला नाही तर उद्या हा भक्तीचा सुंदर वेल सुद्धा खुंटून जाईल. त्याला थोडीशी बुद्धीची साथ द्यायला पाहिजे होती. त्यात उलट झालं. जेव्हा बुद्धिवादी लोक जन्माला आले तेव्हा त्यांनी असा प्रश्न विचारला की या भक्तीला काही अर्थ आहे किंवा नाही, हा परमेश्वर म्हणून तरी कुणी आहे किंवा नाही, त्याची ती जी सर्वव्यापी शक्ती म्हणतात ती आहे किंवा नाही. तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये घरोघरी देवपूजा होतच असते. तेव्हा जरी कितीही आव्हान बुद्धिवाद्यांनी केलं तरी सुद्धा असं म्हणता येत नाही की इथून भक्ती ही उठली. पण भक्तीला जोपर्यंत फळ लागणार नाही, जोपर्यंत त्याचा काहीतरी पडताळा लोकांच्या समोर येणार नाही, परमेश्वरावर विश्वास करणं फार कठीण होईल लोकांना. कारण बुद्धीची भरारी ही फार विक्षिप्त असते. पाश्चिमात्य देशांमध्ये बुद्धीच्या भरारीने लोकांनी अहंकार गाठलेला आहे आणि तिथले लोक सर्रास म्हणतात की परमेश्वर म्हणून कोणी वस्तू नाही, परमेश्वराचं अस्तित्वच ते मानायला तयार नाहीत. तेव्हा अशा स्थितीत सहयोग आज महायोगाच्या स्थितीला आलेला आहे. ह्या 2 भक्ती आणि ज्ञान किंवा क्रिया म्हणा ह्याच्या मधोमध सहयोग जन्माला आलेला आहे आणि हा उत्क्रांतीचा मार्ग, सुषुम्नेचा मार्ग आहे.
महालक्ष्मीचा मार्ग आहे. कुंडलिनीवर आतापर्यंत पुष्कळ कार्य झालेली आहेत. काही हे पहिल्यांदाच होत आहे अशातलं नाही. म्हणजे इथपर्यंत की कृष्णाने ज्यावेळी रास रचली होती किंवा गवळणींच्या घागरी फोडल्या होत्या तेव्हाही ते सहजोगच करत होते. त्या घागरी अशा अचूक फोडत असत की यमुनेचं चैतन्य लहरीने भरलेलं पाणी त्या गवळणींच्या पाठीवर बरोबर धावून त्यांच्या कुंडलिनीला चेतना देत असे. त्या सर्व खेळामध्ये सहजोगच होता. राम आणि सीतेच्या अनवाणी ह्या सगळ्या पदयात्रेत सुद्धा सहजोगच होता. आपल्या महाराष्ट्रात पायी चालून सीतेने ही भूमी पुनीत केलेली आहे. त्या सर्वांचे परिणाम वातावरणात आहेत. पण आता यांत्रिक युगामध्ये विशेषतः शहरातून मनुष्याचं चित्त इतकं बाहेर आलेलं आहे की त्याची संवेदन शक्ती फारच कमी झालेली आहे. कोण खरा कोण खोटा, कोण साधू कोण भोंदू, कशाचीही ओळख माणसाला राहिलेली नाही. ह्या संवेदन शक्तीच्या अगदी अधोगतीला पोचलेल्या मानवाला जागृत करणं फार कठीण काम आहे. त्यातून जंगलामध्ये नेऊन हजारोमधनं एक मनुष्य शोधून काढायचा आणि त्याची कुंडलिनी जागृत करायची म्हणजे दुसरं कठीण काम आहे. लोकांना आजकाल वेळच नाही मुळी देवासाठी. पण हे झालंच पाहिजे. हे परमेश्वराचं कार्य आहे. परमेश्वरांनी सारी सृष्टी एवढ्यासाठी केली, मानव एवढ्यासाठी निर्माण केला, त्याच्यात भक्ती घातली, त्याला सर्व पंचमहाभूतापासून मदत झालेली आहे. पूर्वी आपल्याला कोणत्याही कामाला पुष्कळ वेळ मिळत असे आणि करावं लागत असे. समजा जर आपल्याला पोळीच करायची असली तर तासन तास मेहनत केल्यावरती कुठे पीठ तयार होत असे. त्याच्या आधी कोणी पोळी सुद्धा खाऊ शकत नाही, कच्चेच गहू खात असतील बहुतेक. पण आज तसं नाही. ह्या पंचमहाभूतांवरती जी आपण स्वारी केलेली आहे त्यामुळे आपल्याला अनेक आयुध सायन्सच्या आविष्कारांमुळे मिळाली आहे. पण त्या सर्वांचा लाभ काय? त्याचा लाभ एवढाच आहे की आपल्याजवळ वेळ जास्त आहे. सगळ्यांजवळ घड्याळ आहेत, सगळे घड्याळ बघतात. वेळ वाचवला पाहिजे, वेळ वाचवला पाहिजे. वेळ वाचून करायचं काय? तर तो वाया घालवला पाहिजे रेस मैदानात. हा जो वेळ वाचलेला आहे हा फार महत्वाचा आहे. आणि जर त्याचं महात्म्य आपल्याला कळलं नाही तर आज जे पाश्चिमात्य देशांमध्ये तरतरेचे नाना प्रकार आणि नाना भोंदू लोकांचे जे उपद्रव सुरू झालेले आहेत ते इथे सुरू होती. तेव्हा हा जो आपल्याजवळ वेळ अधिकचा मिळालेला आहे हा फार महत्वाचा आहे आणि तो आपल्या उत्क्रांतीसाठी आहे. आपली उत्क्रांती व्हावी म्हणून आपल्या भक्तीने साथ दिलेली आहे, तशी सर्व पंचमहाभूतांनी आपल्याला साथ दिलेली आहे. आता मानव ह्या स्थितीला आलेला आहे की ह्याला एकच पुढे पाऊल घालायचं आहे. एकच पाऊल पुढे. इथे कुंडलिनीचा अंकुर फुटला की मनुष्याचा संबंध परमेश्वराशी झाला. हाच योग गाठायचा आहे. हा महायोग अगदी तो क्षणच फक्त गाठायचा आहे. अशा क्षणी माणसाचं डोकं असं विक्षिप्त झालेलं आहे. कोणाचा पायपस कोणाच्या पायात नाही. म्हणजे ज्यांना आपण धार्मिक म्हणतो ते इतके अंधश्रद्धेने बांधलेले आहेत की त्यांच्याकडे फक्त दांभिक लोक जाऊ शकतात, खोटे लोक जाऊ शकतात. आता परवा मी सासवडला गेले होते तर एका बाई आल्या, मला त्यांनी पायावरती 10 पैसे ठेवल्या. मी त्यांना म्हटलं पैसे बिशे मी घेत नसते. त्या म्हणाल्या तुम्हाला जास्तीचे पाहिजेत का माताजी? म्हटलं अहो मी पैसे बिशे घेत नसते. तर त्या अगदी उभ्या झाल्या. आजपर्यंत आम्ही असे कोणी गुरु बघितलेच नाही जे पैसे घेत नाहीत. म्हणजे सत्य काय आहे आणि ते कसं मिळवायचं हे सोडून आम्ही कसं सत्याला आपल्या हातात आणू शकतो, आम्ही कसं परमेश्वरी शक्तीला काबीज करू शकतो, इकडे लोकांचं लक्ष आहे. त्यामुळे असे गुरु आवडतात जे पैशाने विकत घेऊ शकतात,
ज्यांच्या घरी जास्त श्रीमंत असेल त्यांच्याकडे असे गुरु जातील आणि म्हणतील, बरं छान आहे, तुम्ही श्रीमंत लोक आहात ना, आम्ही तुमच्याकडे आलो, आता आम्हाला निदान तरी 5,000 रुपये द्या, कारण आता आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्हाला आशीर्वाद दिला. परत ते गुरु घरातनं गेल्यावर त्यांचं वाटोळच होणार. 5,000 रुपये त्या वाटोळे होण्याचे दिले तर काय हरकत नाही. याप्रमाणे आपल्या देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अत्यंत अंधश्रद्धेचे प्रमाण दिसून येते. म्हणून मी म्हणते की बुद्धीची थोडी साथ द्यायला पाहिजे. परमेश्वराला तुम्ही विकत घेऊ शकत नाही, फक्त परमेश्वराशी एकाकार होऊ शकता, असं सगळ्यांनी इथून तिथून सांगितलेलं आहे. परमेश्वर प्रेमाचा भुकेला आहे. ज्ञानेश्वरांनी जर सांगितलेलं आहे की ही कुंडलिनी जागृती हाच एक मार्ग आहे, त्या पलीकडे दुसरा मार्ग नाही. इतकंच नव्हे तर साक्षात आदिशंकराचार्यांनी त्या कुंडलिनी जागृतीवर, तसंच शक्तीवर आणि देवीवर अनेक भाष्य लिहिलेली आहेत. तरी सुद्धा लोकांचा मूर्खपणा असा की ते नुसती पारायण करत बसतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अरे काय वाजता तुम्ही, आम्ही पारायण करतोय, कशाची? आदिशंकराचार्याची. त्यांनी काय सांगितलं की कुंडलिनी जागृती झाली पाहिजे. म्हणजे काय वाजता तुम्ही, कुंडलिनी जागृती झाली पाहिजे, कुंडलिनी जागृती झाली पाहिजे. अशाने का होणार आहे? तेव्हा बुद्धीची सांगड अशी घालायची की हे लोक जे सांगून गेले हे काहीतरी विशेष आहे. एक तर हे खोटं तरी सांगून गेले, आणि जर खरं सांगून गेले तर हे घडलं पाहिजे. ह्याची भविष्यवाणी इथून तिथून सर्व पुस्तकातून आहे, म्हणजे खऱ्या लोकांच्या पुस्तकातून आहे. म्हणजे बायबलमध्ये सुद्धा ह्याची भविष्यवाणी आहे की हे असं होणार आहे. त्यांनी आदिशक्तीला होली घोस्ट म्हणून म्हटलेलं आहे. तसंच शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की चैतन्य शक्ती ही सलीलम सलीलम, थंड थंड हातामध्ये थंड वारा वाहवा, अशा रीतीने चैतन्य शक्तीचा आभास होतो. हे सगळं सांगत असून सुद्धा तरी सुद्धा ₹1.25 देऊन आपण ब्राह्मण घरी बोलवायचा. चला मग म्हणा, झालं म्हणजे सगळं संपलं. मला आधी सुरुवातीला समजत नसे की हे सगळं दिसत असून की हा ब्राह्मण अगदी ठीक नाही आहे बा, आणि हा पैसे घेतो, तरी हे लोक असं कसं करतात? बरं सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे चिपळूण शास्त्रींनी तेव्हा लिहून ठेवलं होतं की आजकाल ब्राह्मण ठेवले जातात. तरी सुद्धा आपण अशा ह्या धार्मिक कृत्यामध्ये इतके फसून गेलेलो आहोत की त्याच्यातलं तथ्य आणि मर्म आणि सत्व आपण बघत नाही. दुसरं म्हणजे असं की देवळामध्ये जाणं, ठीक आहे तुम्ही देवळात जा, पण त्या देवळात जाऊन ती मूर्ती जागृत आहे की नाही ह्याचं काय प्रमाण आहे? तिथे बसलेला जो गुरु बसलेला आहे तो जागृत आहे की नाही त्याचं काय प्रमाण आहे? तुम्हाला कशाचंही प्रमाण आज मिळालेलं नाही, तेव्हा जे तुमच्यामध्ये प्रमाण आहे ते जागृत झालं पाहिजे. आणि ते प्रमाण म्हणजे तुमच्या हृदयात बसलेला शिव आहे. तुमच्या हृदयामध्ये बसलेला अंतरात्मा जो आहे तो मिळवल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला तुम्ही प्रमाण मानलं म्हणजेच अंधश्रद्धा आहे. फक्त धर्मामध्ये राहायला पाहिजे होतं, अतिशयता करायला नको होती, मध्य मार्गात राहायला पाहिजे होतं, म्हणजे हे कार्य फार सहज झालं असतं. अजून सुद्धा जेव्हा सहजयोग ह्या स्थितीला आलेला आहे, तिथे हजारो लोक पार होत आहेत, त्याचे अनेक अनुभव आलेले आहेत, हजारो लोकांना ह्यानी फायदा झालेला आहे, पुष्कळ लोकांना कॅन्सरचा रोग सुद्धा आम्ही ठीक केलेला आहे. तरी सुद्धा सहजयोगामध्ये अगदी हळूहळू प्रगती होती, मंद गती. पण एखाद्या भामट्याने असं सांगितलं की तुम्ही कपडे उतरवून नाचा इथे, की लगेच 500 माणसं हजर, तेही 10,000 रुपये देऊन. कपडे हरवले तर हरकत नाही. म्हणजे अशा वेड्यांना सबंध मनुष्य जाती इतकं डोक्यावर उचलून घेते, आणि जे खरं सत्य आहे त्याला घेत नाही. ह्याला कारण काय? ह्याला मुख्य कारण असं आहे की आपल्याला अजून सत्याची ओळख पटलेली नाही आणि त्याची शक्ती पण जाणली गेली की सत्यामध्ये केवढी शक्ती आहे. सबंध आपल्या आनंदाचा स्रोत हे सत्य आहे. ते मिळवल्याशिवाय बाकी याला कशालाही अर्थ लागणार नाही. ते आपण मिळवलं पाहिजे, आणि ते कसं मिळवायचं हे सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे. कबीरांनी सांगितलेलं आहे स्पष्ट. कबीरांनीचं सबंध सहजयोगच वर्णन केलेलं आहे. आणि जर आपण गुरुग्रंथ साहेब वाचला, ज्याच्यामध्ये नामदेवांचे सुद्धा पुष्कळ श्लोक आहेत. नानकांनी प्राथमिक सुरुवातीपासूनच सहजयोग सांगितलेला आहे. सहज समाधी लाग्यो.
काहे रे बन खोजन जाई, सदा निवासी सदा अलेपा तो हे संग समाई. पुष्प मध्य जो बास बसत है, मुकुट माही जस ठाई, तैसे ही हरी बसई निरंतर घटई खोजोबाई. असं सांगितलं त्यांनी. आता हे सगळे शिकलो घटई खोजोबाई म्हणजे 2.5 तासामध्ये संबंध ते संपवलं पाहिजे अखंड पाठ. तर काय म्हणाले लोकांना? मला समजत नाही की ह्या वेड्यांच्या इस्पितळात मी कशी आले. म्हणजे सरळ दिसत असताना सुद्धा की असं करून काही परमेश्वर मिळत नाही. आणि परमेश्वर हा मिळवायचाच आहे आपल्याला. नाहीतरी आपण एवढ्या वाऱ्या कशाला करतो? ही सगळी मेहनत कशाला करतो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत? परमेश्वर मिळवण्यासाठी ना. मग का घेत नाही परमेश्वर? आणि तो मिळवल्यावर सुद्धा जमलं पाहिजे, त्याच्यामध्ये बसलं पाहिजे. आता आपल्यासमोर इथे काही चार्ट नाही आहे, पण आमचे चार्ट वगैरे हे लोक देतील आपल्याला. त्याच्यात आपण बघा की आपल्यामध्ये कशी कुंडलिनी बसलेली आहे आणि कसे आपल्यामध्ये 7 चक्र आहेत आणि कसे त्याच्यामुळे आपल्या ज्यांना आपण प्लेक्ससेस म्हणतो त्यांना कशी शक्ती मिळते. तुम्ही आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी कुंडलिनीचं जागरण बघू शकता, कुंडलिनीचं स्पंदन बघू शकता. ते बघायला पाहिजे. जे कधी तुम्ही पाहिलेलं नाही, जाणलेलं नाही, माहीत नाही, त्याच्यावर तुमचा विश्वास. आता परवाच एक गृहस्थ एका गुरुजींसाठी भांडायला उभे झाले. अहो म्हटलं तुम्ही पाहिलं का नाही? ते तर मेले. मग तुमच्याशी बोलणं झालं का नाही? ते तर नाही. मग तुमचा विश्वास कशावर? तुमचं त्यांनी काय भलं केलं ते मला सांगा. तसं काही नाही माताजी, पण आमचा विश्वास आहे. अरे पण का? ते त्याच्यासाठी भांडायला उभे राहिले. म्हटलं तुम्ही ह्यांची वकिली का करता बुवा? तुम्हाला परमेश्वर मिळाला आहे का? बरं तुमचे गुरु जर अस्सल असते तर आम्हीच त्यांच्या समोर धावत गेलो असतो, पण तसं नाही आहे. असतं तर तुमचं दुसरं असतं काहीतरी. असली अंधश्रद्धा घेऊन तुम्ही अंधारात का चालला? एक स्वतःवर थोडंसं प्रेम तरी करा आणि विचार करा की आजपर्यंत आम्ही कितीतरी असं वेड्यासारखं फिरलेलो आणि अंधारातच फिरत चाललोय. आता पुढे कधी हे ज्ञान येणार? म्हणजे वेदात सुद्धा म्हटलेलं आहे की वेदामध्ये जर तुम्हाला ज्ञान झालं नाही, वेदापासून जर तुम्हाला ज्ञान झालं नाही, बाकी सगळं अज्ञान आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रकाश येणार नाही, जोपर्यंत तुम्ही समाधीस्थ होत नाही, समाधी म्हणजे तुमची जी चेतना आहे ती जागृत होणे, जोपर्यंत तुमच्या जागृती होत नाही तोपर्यंत ह्या वेदाला सुद्धा काही अर्थ नाही, असं स्पष्टच त्यांनी आधी सांगून ठेवलेलं आहे. पण असे फार कमी लोक आहेत जे जागृतीला उभी राहतात. आता पुणे शहर म्हणजे सगळं झाल्यावर आता पुणे शहर हा म्हणजे बुद्धिजीवी आहे असं लोकांचं म्हणणं. बुद्धिजीवी असली तरी वारसा केवढा मोठा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. एकाहून एक इथे मोठमोठे संत साधू येऊन गेले. तसंच किती लिखाण आपल्या मराठी भाषेत आहे. म्हणजे कुंडलिनीवर जितकं काही मराठी भाषेत लिहिलेलं आहे कोणत्याही भाषेत नाही. परत नाथांनी फार मेहनत केली आपल्या इथे. महाराष्ट्रामधली जी मेहनत आहे ती नाथांची आहे. आणि साईनाथांसारखे फारच मोठे अवतरण या महाराष्ट्र भूमीत झालेलं आहे. म्हणजे आपली जबाबदारी किती मोठी आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. अजूनही तो वेड्यासारखं आंधळेपणा स्वीकारून ह्याला भक्ती मार्ग म्हणण्यात काहीही अर्थ नाही. ह्या भक्तीलाही काहीही अर्थ नाही. आता भक्ती लोक करतात, दारूही पितील, तंबाखू खातील, सिगरेट पितील. अरे जर तुम्हाला भक्ती मार्गाने परमेश्वर मिळाला असता किंवा भक्ती मार्गात तुम्हाला संबंध आनंद मिळाला असता तर हे सगळे आनंद तुम्हाला तुच्छ वाटायला नकोत का? ही त्याची ओळख. सगळं सुटलंय का तुमचं? तुम्हाला आनंद मिळालाय का? मी म्हणते स्वतःचा आनंद मिळवून घ्या. मग त्याच्यात एवढा विचार कशाला? हे अगदी सोपं काम आहे. आता पुष्कळांचं असं म्हणणं आहे की हे फार कठीण काम आहे. पण नाही, आम्हाला वाटतं सोपं आहे. आता तुम्हाला कठीण वाटतं त्याला कारण असं आहे, ज्याला हे माहिती आहे काम, ज्याला हे सगळं माहिती आहे त्याला काहीच कठीण नाही. समजा ह्या खोलीतले दिवे आणखी पंखे वगैरे याचं स्विचबोर्ड आम्हाला माहिती नाही आणि कुणी अंधारात सांगितलं की जरासं दिवे लावा तर आम्ही सगळीकडे चाचपडत फिरू. मग ह्याला हात घाल, त्याला हात घाल, कुठे शॉक बसेल, कुठेतरी धडपडणार, काही ना काहीतरी होणार की म्हणायचं बुवा हे फार कठीण काम आहे. पण ज्याला माहिती आहे, ज्यांनी हे काम केलेलं आहे, ज्यांनी स्वतः स्विचबोर्ड लावलेला आहे, तो येऊन ते दिवे लावू शकतो की नाही? त्याला अगदी सोपं काम आहे. इतकंच नव्हे, पण जर काही मध्ये खराबी असेल तर तेही तो ठीक करू शकतो. तसंच आहे. पण हे सोपं आहे म्हणून यायचं नाही. ह्याला कोणतं शहाणपण म्हणता येईल? मी म्हणते जर असं इथे एक हिरा आहे, अगदी तुम्हाला फुकट आहे तो हिरा आणि तो तुम्हाला फुकटच मिळणार आहे आणि सहज मिळणार आहे, तर लोकांचं असं म्हणणं नाही होणार की हा हिरा नाही,
सगळे येतील, ऑस्ट्रेलियाहून येतील धावत. तसंच समजलं पाहिजे. आपल्यामध्ये हा हिरा आहे, हा आत्म्याचा हिरा आपल्यामध्ये लपलेला आहे. तो हिरा आपण जाणलाच पाहिजे. हा आपला वारसा आहे, आपला हक्क आहे. तो हक्क आपण बजावून घेतला पाहिजे. त्याला काही फार लायकी लागत नाही सहयोगामध्ये. आमच्या प्रेमात जर लायकी असली तर आम्ही तुम्हाला लायक करूया. लहान मुलं काही फार लायक नसतात, पण आई मेहनत करून करते ना, तशातलाच प्रकार. तेव्हा सहयोग म्हणजे अत्यंत साधा, सरळ आणि सरळ लोकांना फार लवकर गम्य असा आहे. पण आता तुम्ही फार बुद्धिवादी असल्यावर थोडासा मागे सरकतो. बुद्धीची जोड द्यायला हवी, पण बुद्धीला बेफाम सोडलं नाही पाहिजे. बुद्धीवर आक्रमण केलं पाहिजे. बुद्धीने तुमच्यावर जर आक्रमण केलेलं असलं तर तुम्ही गुलाम. पूर्ण स्वतंत्रतेतच सहयोग घटित होतो. आता उद्या मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे की आपल्यामध्ये काय कुंडलिनी आहे, कुठे आहे, कसं आहे, आपल्यामध्ये मीपणा कसा आला, तो मीपणा कसा ही कुंडलिनी ओढून काढते. हे सगळं घडतं. हे काय भाषण नाही आहे की कुणाच्या ह्याला सांगायचं की हे बघा तुमचं असं झालं पाहिजे, तुम्ही हे करा ते करा. तशातलं काही नाही. हे घडावं लागतं, हे घडवावं लागतं. जसं बीमधनं वृक्ष निघाला, काहीतरी घटना झाली पाहिजे, तसंच आहे. तसं झाल्याशिवाय बाकी सगळं लेक्चर, भाषण आणि निरर्थक आहे. खरं काय ते मिळवलं पाहिजे. ते आपल्यामध्ये परमेश्वरांनी ठेवलेलं आहे, सहज आहे. एक दिवा दुसऱ्या दिवाला पेटवतो, तसंच आम्ही तुम्हाला पेटवणार आहोत. त्या पलीकडे काहीही नाही. अगदी साधी सरळ गोष्ट आहे, ती तुम्ही घ्यावी, ती स्वीकारावी आणि त्याचा आनंद उचलावा. त्या उपरांत काही प्रश्न असले तर विचारावे, ते बरं होईल. कारण प्रश्न नंतर ध्यानाला बसल्यावर ती लोक विचारतात, पण फार लांबलचक विचारू नका. आणि असे प्रश्न विचारू नका की एक बाबाजी होते ते असं म्हणाले, टमके होते ते तसं म्हणाले. जे काय म्हणाले असतील त्याचा तुम्हाला काही लाभ झालेला दिसत नाही असेल तर तसं दिसलं असतं. तेव्हा आता नवीन जी गोष्ट आहे तिकडे लक्ष द्यावं आणि पाहावं की आम्हाला त्याचा काही लाभ होतो की नाही. जरा खुर्ची पुढे घ्या. काही प्रश्न असले तर इथे येऊन विचारा व्यवस्थित. काही घाबरण्याची गोष्ट नाही आहे. विचारा प्रश्न असले तर विचारायला काय हरकत नाही. कसे ठीक होतात, कुंडलिनी कशी जागृत होते, त्याचा संबंध आपल्या स्वयंचालित संस्था म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टम बरोबर कसा आहे वगैरे वगैरे सगळं मी उद्या आणि व्यवस्थित समजावून सांगणार आहे. पण तरी सुद्धा एखादा प्रश्न असता तर विचारा. असे हात करून बसा, असे साधे. कोणी आजारी वगैरे असले तरी असे हात करून बसा. आजारी ठीक होतो आपोआपच. काही असलं तरी असे हात करून बसायचं. काही त्याला जास्त करायचं नाही, फक्त असे हात करून बसा. आहे प्रश्न? काय म्हणता? हां बरं. आता दोरे गंडे वगैरे काही असं गळ्यामध्ये ताईत बीत असलं ते काढून टाक. काळं बिळं काय असलं ते काढून टाका. त्यांनी फार आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की याचा किती परिणाम होतो माणसावर. तेव्हा असं काय असलं तर काढून टाकावं. कृपा करून काढून टाका, नाही तर कुंडलिनी जागृत होणार नाही. आता ते बरं बसा. त्यांचा प्रश्न ठीक आहे. अष्टांग योग आणि सहयोग. ते आता अष्टांग योग म्हणजे त्या काळी सुरुवातीला केला होता जेव्हा आपल्यामध्ये शिक्षण पद्धती फार वेगळी होती. त्यावेळेला लहान मुलं 5 वर्षापासून ते 20-25 वर्षापर्यंत संबंध गुरुकुलात जाऊन राहत असत.
जे गुरु असायचे ते सगळे आत्मसाक्षात्कारी असायचे आणि त्या गुरूंच्या नावावरच त्या संस्था चालत असत. म्हणजे तुमचं जे गोत्र आहे ही ते गुरूंची संस्था होती. तिथे तुमचे वाडवडील, तुमचे गोत्र जे आहे ते त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत. म्हणजे समजा जर तुमचं गौतम गोत्र आहे म्हणजे गौतम मुनीच्या इथे तुमचे वाडवडील शिकत असत. मग त्या गोत्रामध्ये विवाह होत नसे, कारण पूर्णतया त्यांना यमनियम पाळून ब्रह्मचर्यात राहावं लागत असे. आता ब्रह्मचर्यामध्ये राहायचं तर त्याला सगळे भाऊ बहीण आहेत ही भावना जागृत करण्यासाठी म्हणून ते गोत्र म्हणत असत. आणि त्या गोत्रामध्ये कधीही लग्न, सगोत्र विवाह आपल्याकडे नाही आहे, आपल्याला माहिती आहे. त्याला कारण हेच आहे, म्हणजे संपूर्ण ब्रह्मचर्यामध्ये तिथे राहायचं. त्याच्यानंतर संबंध त्यांचं जेव्हा शिक्षण होत असे तेव्हा त्याच्यातले जे विद्यार्थी अत्युत्तम होते, त्या कार्याला सुज्ञ होते, अशा विद्यार्थ्यांना घेत असत. आणि त्याच्यामध्ये अष्टांग योग म्हणजे यमनियमादी सगळं काही मिळवून त्या जंगलामध्ये इथे ती मुलं राहत असत. तसेच आपल्याकडे त्यावेळेला 4 आश्रम होते. त्यापैकी जे वानप्रस्थाश्रमातले लोक होते, म्हणजे आपण म्हणू शकू की आजोबा आजी वगैरे असे लोक त्या ठिकाणी राहत असत. तर तेही ह्या मुलांना मदत करत असत आणि त्यांना प्रेम देत असत. आणि अशा परिस्थितीत अत्यंत पुनीत आणि पवित्र वातावरणामध्ये संबंध यमनियमादी पाळून हे अष्टांग योग साधण्यात येत असत. आणि ते सुद्धा एका आत्मसाक्षात्कारी गुरुच्या ह्यानी होत असत. म्हणजे सगळं संबंध मटेरिया मेडिका जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये अनेक औषध आहेत. आजकाल लोकांनी जो काय अष्टांग योग साधला आहे म्हणजे नुसती आसनं, तो त्याच्यातला 24वा भाग सुद्धा नाही. आता आसनांवर सुद्धा सगळी आसनं काही करायला नकोत. म्हणजे जर समजा तुम्हाला पोटाचा त्रास असला तर त्याला हे आसन असं औषध आहे. ते गुरु सांगायचे की तू हे आसन कर म्हणजे बरं होईल. आमच्या सहयोगात आम्ही आसनं सांगतो. जर असा काही शारीरिक त्रास असला तर त्याला एखादं आसन धरायला काही हरकत नाही. पण त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा ईश्वर प्रणिधानावर फार लक्ष होतं. ईश्वर प्रणिधान म्हणजे असं की कोणत्या चक्रावर कोणचे ईश्वर आसन नाहीत, म्हणजे कोणत्या देवता बसलेल्या आहेत त्याचं संबंध निरीक्षण करणे, त्याप्रमाणे तुम्हाला मंत्र देणे वगैरे, म्हणजे फारच मोठं सायन्स होतं. ते सुद्धा सगळं काही फार कमी लोकांना ज्ञात होतं आणि त्याचा अधिकार फार कमी लोकांना होता. म्हणजे राजा जनकाच्या वेळेला एकच नचिकेता त्यांचा शिष्य होता आणि तो सुद्धा 3दा त्यांनी नाकारला. आता त्याची एवढी संबंध स्टोरी मला सांगायची म्हणजे फार हे होईल, पण ती फार मोठी कहाणी आहे. तर असा एखादाच मनुष्य त्याला अधिकारी समजला जात असे आणि तो हे कार्य करत असे. आता काय झालंय की काही गुरु लोक, काही एखादेच असतील असे हिमालयावर वगैरे होते, तिथे त्यांनी आपले गुरुकुल स्थापन केले. तिथे आपले काहीतरी अर्धवट लोक सुद्धा जात असत. मग त्या अर्धवटांना ते काढून टाकत. त्यांनी आसन वगैरेंची पुस्तकं वाचून ते खाली आले आणि त्यांनी आसनं शिकवायला सुरुवात केली. आणि हे फार चुकीचं आहे. अष्टांग म्हणजे संबंध सम्यक करायला, ईश्वर प्रणिधान पाहिजे. जर तुम्ही नुसती आसनं केली तर तुमचं हृदय चक्र धरतं आणि हार्ट अटॅक येण्याची भीती. कुंडलिनी जागृत होत नाही. जर कुणी अष्टांग योग केला असेल तर कुंडलिनी फार मुश्किलीने जागृत होते, कारण अष्टांग योग म्हणजे नुसती आसनं, बाकी काही नाही, ईश्वर प्रणिधान वगैरे काही. तेव्हा त्याचं संबंध ज्ञान ज्या माणसाला आहे अशा अर्धवट लोकांच्यापासून शिकण्याने हा त्रास झालेला आहे. बरं, हे इतकं पॉप्युलर काय? कारण आजकाल म्हणजे सिनेमा ॲक्ट्रेसेस वगैरे, ॲक्टर्स हे फार पॉप्युलर आहेत. तेव्हा सगळ्यांना ते व्हायची इच्छा होते, म्हणून सगळे लोक आपल्या शरीराची खूप मोडतोड करत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्हाला काय त्याच्यातलं सूट करतं, काय करायचं काय नाही. आणि शरीरच सगळं काही नाही आहे, मन पण आहे, बुद्धी पण आहे. जो मनुष्य अशा प्रकारे अष्टांग योग करतो तो अतिशयतेला उतरल्यामुळे अत्यंत नीरस आणि क्रूरही होऊ शकतो, फार क्रूर होऊ शकतो. अशा लोकांची लग्न मोडतात, बहुतेक डिवोर्सेस होतात, असे अनेक प्रकार आहेत. आणि आपण असा विचार केला पाहिजे की पातंजली योगशास्त्र वाचल्यावर मग जर आपण त्याचा पूर्ण विचार केला तर लक्षात येतं की हे ह्या सध्याच्या काळाला मुळीच चालू शकत. म्हणून अष्टांग योग म्हणून आजकाल पुष्कळ लोकांनी काढलेला आहे, मी पाहिलेलं आहे, आणि त्याला सरकारी सुद्धा फार मदत झालेली आहे. पण हे फार चुकीचं आहे.
फार चुकीचं आहे. आणि त्यांनी आमच्याकडे आता आपल्याला माहीत असलेल्या टी व्हीमध्ये ज्या बाई अष्टांग योग शिकवत असतात, म्हणजे अष्टांग त्या आसनं करत असतात, त्या माझ्याकडे पार व्हायला आल्या. माझे हात तुटून गेले. ती मला म्हणे मला पार कर. म्हटलं हे आता सोड बाई, नाही तर माझ्याच्यानी व्हायचं नाही. पण ते काय सुटता सुटेना आणि ती काय पार होता होईल, कारण त्याच्यावर पैसे कमवता येतात ना. त्याचे क्लासेस, परमेश्वराचे क्लासेस नाही काढू शकत, कोर्स नाही काढू शकत. सगळं उलट आहे माणसाचं. जसं काय तो स्वतःच करतो तसं देवाचंही खोबरं करून टाकतो. हे अष्टांग योग सगळं चुकीचं आहे. ते जे त्यावेळेचं होतं, त्यावेळेला जे ठीक होतं आणि करता येत होतं, कारण त्यावेळची समाज व्यवस्था अत्यंत सुघटित आणि सुंदर होती. ती आज वेळ नाही आहे. तेव्हा ह्या वेळा जो अष्टांग योग म्हणून जो आसनं करतात त्यांनी सर्व तऱ्हेचे त्रास फक्त तयार होतील, दुसरं काहीही होणार नाही. पहिल्यांदा म्हणजे हार्ट अटॅक येणार अष्टांग योगाला. तर माझं असं म्हणणं आहे की त्याचं संबंध शास्त्र शिकलं पाहिजे. आणि एवढा द्राविडी प्राणायाम पाहिजे कशाला? कुंडलिनी बसलेली आहे, तुमचं सगळं काही ठीकठाक आहे, कुंडलिनी वर येते, पारवा झालं. मग त्याच्यात एखादा आसन करावं लागतं. कधी कधी विशुद्धी चक्रावरती एखादं आसन करायचं असलं तर विशुद्धी चक्रावर करा, पण जाणकार लोक पाहिजेत, त्याला समजलं पाहिजे. नाही तर दुखताय विशुद्धी चक्रावर आणि तुम्ही आपली नाभीच रगडत बसले तर फायदा काय त्याचा? म्हणजे संबंध औषधं एखाद्या त्या मेडिकल स्टोर्समधनं घेऊन टाकावी तशी आमची आसनं आहेत. आणि ही गोष्ट खरी आहे, आपल्याला लक्षात येईल. आता एखादा हठयोगी आला तर आपल्याला लक्षात येईल, आम्ही दाखवू तुम्हाला. आता पुढे तेव्हा बाकीचे योग जे आहे ते तरी कशाला करत होते त्यावेळी? त्यावेळी एवढ्यासाठी करत होते, ह्या महायोगासाठी. म्हणजे जर आम्हाला पुण्याला यायचं असलं तर आम्ही गाडी करू, स्टेशनवर जाऊ, तिकीट घेऊ, मग दुसऱ्या गाडीत बसून इथे येऊन परत स्टेशनवरून दुसरी गाडी करून इथे येऊ. इथे आल्यावर खरोखर महायोग होणार आहे. म्हणजे आपली आणि माझी गाठ पडली, हा महायोग झाला. आता त्याच्यासाठी तिकीट घेणं त्यावेळी बरोबर होतं, पण आता तिकीट कशाला घ्यायचं आता आल्यावर? म्हणजे लोकांचं हेच आहे, हरी 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 करत बसले. आता हरी येऊन ठाकला तरी हरी हरी करत चालले पुढे. अहो इकडे या असं म्हटलं तरी त्यांच्या लक्षात येत नाही. तशातला प्रकार आहे, अगदी तशातला प्रकार आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल. जे ज्या वेळेला उपयुक्त आहे तेच केलं पाहिजे. जेव्हा आता आपल्याला भेटायला आम्ही आलो, ह्या वेळेला आम्ही जर आमचं तिकीट काढायला लागलो पुण्याचं, तर लोक म्हणतील अहो तुम्ही पुण्यातच आहात आणि पुण्यातच तुम्ही भाषण देऊन राहिले, लोक तुमचं ऐकून राहिले, आणि आता इथलं तिकीट कशाला काढता? तुम्ही मुंबईला नाही. आता कळलं का? आता इथे कुठे आहोत आपण? आता वर्तमान काळामध्ये तिथे थांबता आलं पाहिजे. ते कुंडलिनीच्या सहाय्याने होतं. मनुष्य वर्तमानात उतरतो, ते मिळवलं पाहिजे. ही आजची प्रस्तावना झाली. उद्या जरा कठीण सांगणार आहे मी, पण आज पार होऊन घ्या आधी. आता अशा हात करून बसा परत. आता डोळे मिटा. डोळे मिटल्यावर पुष्कळ लोकांचे डोळे सहजच मिटले जातात, त्यांना काही त्रास होत नाही. पण काही काही लोकांचे डोळे माझ्यासमोर मिटले जात नाही, त्यांचे पापण्या हलू लागतात. तेव्हा अशा लोकांनी डोळे उघडे ठेवायचे. ज्यांचे डोळे अगदी सहज मिटले गेले त्यांनी डोळे मिटून ठेवावे आणि दोन्ही हात माझ्याकडे करून लक्ष आपल्या मनाकडे घालावं आणि विचारावं की आतून काय विचार येतोय. मनाला विचारावं की तू काय विचार करतोयस बा. जर कोणताही विचार येत नसला त्याचा अर्थ असा आहे की कुंडलिनी ही आज्ञाचक्राच्या वर गेली, म्हणजे निर्विचार समाधी साधली आहे. हे तत्क्षण होतं, वेळ लागत नाही जर तयार असलं तर. जर तयारी नसली तर कुंडलिनी मेहनत करून तयारी करवते सुद्धा, आणि सहयोगी सुद्धा मेहनत करू शकतात. त्याच्यानंतर कुंडलिनी जेव्हा ब्रह्मरंध्र छेदते त्यावेळेला आपल्या हातून थंड थंड असं गार वाऱ्यासारखं लागतं.
फार सिरियस बसू नका. विषय फार सिरियस नाही आहे, संबंध रिलॅक्स आहे, खेळच आहे मुळे परमेश्वराचा. तेव्हा हातामध्ये असं थंड थंड गार वाऱ्यासारखं लागतं. असे हात ठेवा, असे हात ठेवून बसा. नाहीतर मग म्हणाल की आमच्या हातात नाही आला. असं सरळ बसायला काय लागतंय लोकांना? अगदी असं बसायचं. थंड थंड हातामध्ये गार गार असं येऊ लागलं. आणि हातामध्ये जेव्हा थंड थंड गार येऊ लागलं तेव्हा समजायचं की ब्रह्मरंध्रातनं कुंडलिनी छेदून बाहेर निघाली. जर आपण आपल्या ब्रह्मरंध्रावर हात ठेवला तरी लक्षात येईल की थंड येत आहे, पण आधी गरम येईल. पुष्कळ लोकांच्या आतून जी गरमी असते ती निघते ब्रह्मरंध्रात. जेव्हा तशी कुंडलिनी निघते तेव्हा तुमच्या हातात गार गार ते सलिलम सलिलम येऊ लागतं. म्हणजे हे साक्षात घडतं. त्याने तुमच्यामध्ये साक्षात हे जागृत होतात. ही बोटं, ही 5 चक्रे, 6 आणि 7 चक्रे जागृत होतात. त्या जागृतीमुळे तुम्ही स्वतःच्या चक्रांबद्दल जाणू शकता, तशाच इतरांच्या चक्रांना जाणू शकता. ते सगळं मी उद्या सांगणार आहे व्यवस्थित. पण सध्या बघा हातात थंड येत आहे का? कॅन्सरचा रोग कुंडलिनी जागृतीने ठीक होणार आहे. अनेक रोग कुंडलिनी जागृतीने ठीक होतात, पण ते मुख्य नाही. म्हणजे जर एखाद्या मंदिरात आपल्याला देवाचं स्थान बसवायचं असलं की आपण ते मंदिर स्वच्छ करतो, तसंच आहे. मुख्य कार्य देवाची स्थापना आहे. हाताकडे लक्ष ठेवा, डोळे मिटून. हातामध्ये थंड थंड गार असं वाऱ्यासारखं येत आहे का? जरा क्षमा करा, क्षमा करा. सगळ्या मुलांनो बोलू नका बरं, जरा बोलायचं. क्षमा करा, कृपा करून क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करा. काही मनात धरू नका, सगळ्यांना क्षमा करू टाका. सर्व सहयोगांनी सुद्धा खूप गहन उतरलं पाहिजे. सध्या अशी स्थिती आहे, आज फारच जोरात व्हायब्रेशन्स आहेत. तेव्हा डोळे मिटून गहन उतरायचं, स्वतःबद्दलच लक्ष द्या सध्या.
आता ज्या लोकांच्या हातामध्ये थंड थंड येऊन राहिलंय त्यांनी हात वर करायचे, दोन्ही हात वर करा सगळ्यांनी, ज्यांच्या हातात थंड आहेत. सगळ्यांच्या जवळजवळ येऊन राहिले तर हात खाली करा. थोडंसं डोक्यावरही बघा, इथे थंड येत आहे का, या इथे. डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात असा करून बघा. डावा हात माझ्याकडे, उजवा हात डोक्यावर ठेवून बघा. गार यायला पाहिजे व्यवस्थित. नाही नाही, असं ठेवा, असा असा डावा हात माझ्या असा, हो असा असा ठेवून बघा. गार येते का, थोडं वर ठेवलं म्हणजे कळतं गार येते का. गार यायला पाहिजे. आता हात असे परत ठेवा. आपल्याच हाताने आपण आपली कुंडलिनी वर करू शकतो. म्हणजे काय की डावा हात माझ्याकडे करायचा असा आणि उजव्या हाताने अशी कुंडलिनी वर न्यायची आपल्याच हाताने आणि असं करून टाकून द्यायचं. परत परत अशी उचला. स्वतःच आपली कुंडलिनी आपण वर उचलून